बघा, विशाल हा एक काम 25 दिवसात करतो, तेच काम सचिन 10 दिवसात करतो. जर सचिनने 6 दिवस काम केले तर उरलेले काम विशाल एकूण किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवायचा कसा. इथं 25 आणि हे 10. लेकरांनो, या 25 आणि 10चा प्रथमतः लसावी काढा. दोन्ही संख्या 5च्या पाढ्यात. 5 5 25, 5 2 10. लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार. 5 गुणिला 5 गुणिला 2 अर्थात 5 5 25, 25 दोन्ही 50 भाग हे आहे एकूण काम. लक्ष द्या, हे काम हा विशाल 25 दिवसात तर सचिन 10 दिवसात करतो, ज्या कामाचे एकूण भाग 50 आहे. मग लक्ष द्या, विशाल व सचिन यांचं प्रति दिवसाचं काम, किती याचा शोध घ्या. विशाल ते काम 25 दिवसात करतो, ज्या कामाचे एकूण भाग 50 आहेत. म्हणून 50 भागीला 25 अशा पद्धतीची मांडणी. हा भाग जातो 2 म्हणजे 2 भाग प्रत्येक दिवसाला हा विशाल काम करतो एकूण कामाचे. सचिन प्रत्येक दिवसाला किती काम करतो, कामाचे एकूण भाग. इथं आपण सचिनचं प्रत्येक दिवसाचं काम, प्रत्येक दिवसाचं काम काढत आहोत. कामाचे एकूण भाग भागीला हा सचिन तेच काम 10 दिवसात करतो, भागीला 10. हा भाग 5 न जातो सर, याचा अर्थ 5 भाग रोज काम करतो हा सचिन एकूण कामाचा. आता गणितानं काय म्हणलं की सचिनने 6 दिवस काम केले आणि तो निघून गेला, तर उरलेलं काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल. आता या सचिननं 6 दिवस काम केलं म्हणजे किती काम केलं. हा सचिन एका दिवसात एकूण कामाच्या 5 भाग एवढं काम करतो. त्यानं 6 दिवस काम केलं म्हणून 6 गुणिला 5 बराबर 30 भाग. अर्थात सचिननं 6 दिवसात केलेलं काम. लक्ष द्या, सचिननं 6 दिवसात केलेलं काम किती हो, तर हे 30 भाग. मग आता किती काम उरलं जे या विशालला करायचं. कामाचे एकूण भाग 50. 6 दिवसात सचिननं 30 भाग काम केलं. उरलेलं काम म्हणजे 20 भाग काम. उरलेलं काम म्हणजे हे 20 भाग काम. आता हे उरलेलं 20 भाग काम या विशालला करायचं. किती दिवसात करेल, म्हणून उरलेलं काम 20 भाग आणि या विशालची प्रतिदिन कार्य करण्याची कार्यक्षमता 2 भाग. छेदस्थानी आणि हा भाग द्या लेकरांनो. त्याचं उत्तर 10 दिवस. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. उरलेले काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल. 10 दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.